गुड मॉर्निंग सर्वांना. तर मी अंजली स्वागत करते तुमचं अंजलीच्या दुनियेमध्ये. आज सकाळी सकाळी मी 7 वाजता आंघोळ करून फ्रेश झाले आणि बसले होते आमच्या मागच्या दाराला. तर बघा वातावरण किती छान, सूर्यदेव उगवलेच होते, खूप छान वाटत होतं, हवा थंड हवा सुटली होती. आणि आज आमचा सकाळी सकाळी बेत होता उन्हाळ्याची कामं सुरू करण्याचा. तर आज आम्ही सुरुवात केले चिप्सपासून, म्हणजेच आपले बटाट्याचे वेपर्स. तर रात्रीच आम्ही बटाटा खिसून त्याचे चिप्स पाडून तुरटीच्या पाण्यात भिजत ठेवले होते आणि सकाळी मी उठल्यानंतर मम्मीने चूल पेटवली आणि त्याच्यामध्ये म्हणजे वेपर्स शिजवण्यासाठी पाणी गरम ठेवलं होतं टोपामध्ये. तर असं आम्ही दोघींनी चहा वगैरे पिला सकाळी सकाळी आणि मग पाण्याला उकळी आल्यानंतर मम्मी लागल्या वेपर्स शिजवायला, कारण नंतर ऊन खूप होतं त्यामुळे आम्हाला उन्हाच्या आधी वेपर्स सुकत घालायचे होते. मम्मीना म्हटलं बाकीची कामे नंतर करू, पण आधी आपण वेपर्स सुकत घालून घेऊ, कारण उन्हाचा चटका खूप डेंजर लागतो, नंतर उन्हामुळे कामं सुधरत नाहीत. मग असं वेपर्स शिजले की आम्ही असे कॉट मागेच ठेवली होती रानामध्ये, मग तिथे आम्ही पटापट वेपर्स सुकत घातले. मी घातले, नंतर शेजारच्या काकी आल्या होत्या, सुजा मावशी वगैरे, दोघे येऊन मला मदत करू लागल्या. तर असं आमचं पटपट म्हणजे 8:30-9 वाजेपर्यंत आमचं सगळं झालं आणि नंतर आम्ही घेतली चटणी करायला. तर वर्षभर टिकणारी चटणी आमच्या सातारा कोल्हापूरची फेमस आहे. तर हाच मसाला आम्हाला दीड वर्ष जातो आणि हा उन्हाळ्यातच करता येतो, कारण चटणीचे डंक उन्हाळ्यातच चालू असतात. मग ही सर्व आमची उन्हाळ्याची कामे असतात, म्हणून तर मी या कामासाठी गावी आले होते, कारण मम्मींना एकटीला करणं आता शक्य होत नाही. मम्मींना आता आमच्या जास्त काम होत नाही. मग मी असले की कसं दोघी मिळून करतो. मम्मींनी मला जसं जसं सांगितलं तसं मी सर्व मसाला भाजला. नंतर मसाला भाजून झाल्यानंतर इथे कांदा, शेवटी सगळ्यात कांदा शिजत ठेवला. कांदा हा पूर्ण तेलामध्ये म्हणजे शिजवावा लागतो आणि खूप वेळ लागतो कांदा शिजायला, त्यामुळे लास्टला हे ठेवलं होतं. नंतर शिजल्यानंतर खूप म्हणजे कमी होतो हा कांदा. मग अशी आमच्या चटणीची पद्धत आहे. हे बघा मिरच्या सुकल्या होत्या, इकडे मीठ पण सुकत घातलं होतं. मीठ पण चटणीमध्ये घालतो. नंतर सर्व गरम मसाले, दालचिनी, लवंग, धने, जिरे, शहाजिरे, सर्व गरम मसाला. तिकडे आई लसूण सोलत बसल्या होत्या. लसूण पण 5 किलोची चटणी आम्ही बनवणार होतो, त्याच्यासाठी 3 किलो लसूण सोलायचा होता. मग ते आई झाडाच्या सावलीत तिकडे सोलत बसलेल्या आणि इकडे मिरच्या बघा चांगल्या खळखळीत सुकल्या होत्या. मी ते बघत होते. मम्मीना म्हटलं मिरच्या चांगल्या सुकले आणि मीठही थोडं पाणी सुटलं होतं म्हणून त्याला पण सुकत घातलं होतं. मीठ पण सुकलं होतं, पण थोडंसं चिटकून बसलं होतं. नाही अजून नंतर हे सर्व आम्ही आवरलं, कारण मम्मींना त्या डंकवालीने 2 वाजता बोलवलं होतं चटणी करायला. तोपर्यंत मम्मींना सर्व हे घेऊन जायचं होतं. मग मी पटपट सर्व हे भरून घेतलं एका म्हणजे ठिक्यामध्ये किंवा डब्यामध्ये. सर्व असं सामान व्यवस्थित भरलं आणि मग मम्मी गेले चटणी करायला. मम्मी चटणी करायला गेल्यानंतर मी घरातील बाकीची सर्व कामे आवरली आणि नंतर आज बनवायची होती आळूवडी, कारण मी आज संध्याकाळीच मुंबईला जाणार होते. गावाची आळूवडी करून नेणार आहे मी मुंबईला खायला. तर बघू आता वडीची पानं आलेत काही. ते मावशीच्या घराच्या शेजारी वडीची पानं आहेत, खूप सारी वडीची पानं आहेत. आळूची पाने ही आहेत, आळूची पाने. वडी बनवून घेऊन जाणार आहे आता मी मुंबईला, त्यासाठी घ्यायला आले. पाडलं केवढं मोठं पान आहे. हे आहे आपली खाऊची पानं, मोगरा फुलं. केवढं मोठं मोगरा पसरलाय. एवढी अशी वडीची पानं घेऊन आता मी निघाले. मावशीचं घर हे मावशीच्या बाजूच्या घराच्या बाजूला आहे सगळं. वडीची पानं ताजी ताजी.
ताईची मम्मी बनवून देणार आहेत वडी आम्हाला खायला. अहो नानी मला खूप आवडते वडी, तर आता मी चाललंय वडी घेऊन बनवायची आणि खायची. तर पूर्ण ब्लॉग बघा. वडीची पानं घरी घेऊन आले आणि मम्मीनी तोपर्यंत तयारी केलीच होती. बेसन पीठ, त्याच्यामध्ये जिरे, नंतर लसूण, मिरची, कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घेतला आणि ते बेसन पीठमध्ये घालून पीठ तयार केलं होतं. तर असं मम्मी वडी थापत होता. मम्मींच्या हातची वडी मी यांच्यासाठी मुंबईला घेऊन जाणार होते. तर मम्मीनी वडी बनवली. नंतर आम्ही जेवलो आणि दुपारी असं बघा, दुपारी नाही तरी 3-4 वाजता इकडे आता सर्व शेत रिकामं झालंय, रानामध्ये काही नाही, तर सर्व मुलं खेळत होती आणि आता पावसाचं वातावरण झालं होतं, त्यामुळे आम्ही पटकन वेपर्स काढून घेतले. पावसाचं वातावरण काय, पाऊस पडायला सुरुवातच झाला. तर शेजारच्या सुजाता मावशी, वैशाली मावशींनी ज्वारी सुकत घातली होती, मग त्यांनी पटकन ते आतमध्ये घेतली. बघा आभाळ आले आणि वातावरण कसं झाले, थोडे थोडे थेंब पडायला सुरूच झाले होते आणि थेंब पडत पडतच अचानक गारा पण पडायला लागल्या. एकदम मोठा पाऊस आला, नुसतं पाणी पाणी केलं होतं. आता पुढे तुम्हाला दिसेलच. तर पहिलाच हा उन्हाळ्यातला पाऊस होता गावी. मम्मी पण पावसामध्ये भिजले, लहान मुलांसोबत मजा केली. हे बघा गारा पडत होत्या, गारांचा पाऊस पडायला लागला. तर मी इकडे मावशींना सांगत होते की गारांचा पाऊस पडायला लागलाय गावी. आता तुम्हाला दाखवते गार मी हातात घेऊन. हे बघा हे गार, मोठ्या मोठ्या गारा. आता तरी सुरुवातीला कमी पडल्या, नंतर पुढे खूपच मोठ्या मोठ्या आणि जास्त आवाज येत होता मोठा मोठा. असं आमच्या मागच्या साईडला शेत असल्यामुळे, रिकाम असल्यामुळे भारी वाटतं. आणि हे आमचं आहे घराच्या पुढचं अंगण. तर हे बघा झाडं, आमच्या नारळाचं झाडं वगैरे, इथे लहान मुली खेळत होत्या. पाऊस आलाय आता. राधा, पाऊस कसा वाटला सांग. चांगला. भिजलीस का? गारा किती वेळा केल्यास दाखव. वितळल्या सगळ्या, वितळल्या आहे ना. पावसामध्ये लहान मुलींसोबत माझं पण खेळून झालं. नंतर आले मी चहा प्यायला, कारण मी पूर्ण भिजले होते. तर मी मागेच बसून खुर्चीवरती चहा पित होते. पाऊस पडताना चहा पिण्याची मजाच वेगळी. नंतर तयारी सुरू केली मम्मींनी. माझी बॅग भरायची, म्हणजे मला मुंबईला जे काही ते गावावरून देणार होते, चवळी, शेंगदाणे, नंतर भाजीचं काय काय सर्व मम्मी आठवणीने भरत होत्या. सगळं झालं. संध्याकाळी आता माझी जायची वेळ झाली. मम्मी तयार झाली आणि निघाले मुंबईला जायला. ब्लॉग बघा माझा पूर्ण. 8 वाजता आमच्या इथून ट्रॅव्हल्स असते, तर तिकीट बुक केलंच होतं आणि आता मला मम्मी पप्पा ट्रॅव्हल्सला बसवण्यासाठी येत होते. तर हे बघा आमच्या गावातून सर्व मुंबईला ट्रॅव्हल्स असतात, खूप सारे ट्रॅव्हल्स असतात आणि पाऊस पडल्यामुळे सगळीकडे पाणी पाणीच होतं. तर मी मम्मींना हाताला धरून चालले होते घेऊन आणि पप्पा पुढे जाऊन थांबले होते, कारण पप्पांकडे सामान होतं खूप सारं. एक असं ठिकं भरून मला पोतं भरून दिलं होतं सामान. हे बघा मम्मी, आता माझी ट्रॅव्हल्स अजून आली नव्हती, तर आम्ही येताना फक्त 2 बॅग घेऊन आले होते. आता हे एक्स्ट्रा सामान वाढलं होतं. आम्ही वाट पाहत बसलो होतो ट्रॅव्हल्सची. जावा तुम्ही जावा. नंतर मी ट्रॅव्हल्समध्ये बसले आणि आता सुरू झाला माझा प्रवास. तर बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.